अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे मनापासून माझ्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये स्वागत करते। समर्थांची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। उद्या 12 ऑक्टोबर 2024 वार शनिवार आहे दसरा। दसऱ्याला आपण काही उपाय, काही सेवा आणि काही पूजा विधी बघणार आहोत। त्याचप्रमाणे पूर्वीपासून चालत आलेल्या काही परंपरा आहेत ज्या आपण जसजसे पुढे जात आहोत तसतसे ते विसरत आहोत। परंतु पूर्वीच्या काळची लोक हे सगळे विधी, पूजा त्यामागे काही ना काही धार्मिक तसंच शास्त्रीय देखील कारण असायची आणि निश्चितच त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रेम, आपुलकी, भावना, माया, ममता, आदर आणि सुख समृद्धी नांदत असायची। परंतु ज्याप्रमाणे विज्ञान आणि पूर्ण जग पुढे पुढे धावत आहे त्याप्रमाणे ह्या सगळ्याच गोष्टी मागे पडत चाललेल्या आहेत। चला तर मग आपण बघूयात काही छोट्या गोष्टी ज्या आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी करायच्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासारखं मिळणार आहे, ज्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला फायदा होईल। दसरा हा सरस्वती पूजनासाठी ग्राह्य मानला जातो। या दिवशी विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर विद्यार्थिनींनी जे कोणी विद्यार्थी दशेमध्ये आहेत त्यांनी सरस्वती पूजनाचा निश्चितच लाभ घ्यावा। त्या दिवशी वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, जी वडिलांनी केल्यामुळे मुलांच्या आयुष्यात नक्कीच यशाचा मार्ग दाखवण्यासाठी उपयुक्त होईल। उद्या काय करायचं आहे की वडिलांनी मुलांच्या जिभेवरती काही मंत्र लिहायचे, ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेनच। तत्पूर्वी आपल्याला आधी उद्या सकाळी पासून काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। उद्या सकाळी नेहमीप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे आपण सगळेच समर्थ भक्त उठतो की पहाटे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, सडा रांगोळी करायचं आहे, छान असं आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती मी नेहमीच सांगते तुम्हाला हळदीने 786 हा नंबर उजव्या कोपऱ्यामध्ये लिहायचा आहे बाहेरच्या दिशेने। दुसरी गोष्ट, हळदीचं लेपन करायचं आहे, कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे, सुंदर अशी सुबक रांगोळी काढायची आहे। आणि जो तुम्ही अंगणामध्ये सडा करत आहात त्या अंगणाच्या सडा करणाऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अत्तर मिक्स करायचं आहे। हा झाला आपल्या बाहेरच्या दरवाजाची पूजा। हे केल्यानंतर तुम्हाला आठवणीने उद्या आपल्या मुख्य दरवाजावरती झेंडूच्या पानांचे आणि जास्तीत जास्त आंब्यांचं पण असं घट्ट सुबक असा भरपूर पाना फुलांचं आपल्याला तोरण करायचं आणि हे सकाळी सगळ्यात लवकर करायचं आहे। तुम्ही अगोदरच आदल्या दिवशी करून ठेवलं तरी सुद्धा चालेल, नाहीच तर तुम्हाला नुसतं जर झेंडूची पानं नाही मिळाली तर तुम्ही नुसतं आंब्यांच्या पानांचं तोरण सुद्धा तुम्ही दरवाजाला बांधू शकता। हे झालं आपल्या दरवाजाची मुख्य पूजा। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या घरातील ज्या काही तुमची शस्त्र आहेत, पूर्वीचे लोक त्यांची शस्त्र म्हणजे जे शेतात काम करायचे ते शस्त्र म्हणजे विळा, कोयता, कुऱ्हाड, खोरा ह्या अशा सगळ्या शस्त्रांचा पूजा करायची। आपल्याकडे जर ते शस्त्र असतील तर आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेला त्या शस्त्रांची पूजा करायचीच आहे। त्याचबरोबर आजकाल आपलं शस्त्र म्हणजे काय तर लॅपटॉप, मोबाईल, TV, फ्रीज, गॅस, त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपली शस्त्र म्हणजे ज्या आपल्याला त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं, ज्याच्यापासून आपला उदरनिर्वाह होतो आणि ज्याच्यापासून आपला कामकाज चालतं, अशा गोष्टींची आपल्याला उद्या पूजा करायची। अगदी आपली विळी, सुरी, तुमच्या घरामध्ये जर फ्रीज आहे, TV आहे, ज्या काही तुमच्याकडे इलेक्ट्रिक ज्या गोष्टींमधून तुम्हाला मदत होते त्या सर्व गोष्टी, मग अगदी ते तुमचं वॉशिंग मशीनपासून ते तुमच्या मिक्सरपर्यंत ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला हळद कुंकू लावून पूजा, अक्षता वाहून तुम्हाला पूजा करायची आहे। आता हे झालं आपल्या शस्त्रांची पूजा। त्याच्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे आपल्या सरस्वती मातेची। म्हणजे उद्या छान असं चौरंगावरती लाल कलरचं तुम्हाला कापड अंथरायचं आहे, त्याच्या खाली तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला लाल कलरचं कापड अंथरायचं आहे। तुमच्याकडे जेवढे म्हणून ग्रंथ आहेत, जेवढे म्हणून तुमची देवाची पुस्तकं आहेत, मुलांची पुस्तकं आहेत, मुलांच्या वह्या आहेत, त्याचबरोबर मुलांचा अभ्यासाचा जर लॅपटॉप असेल तुमच्या तो तर लॅपटॉप, त्याच्यानंतर वही, पेन, पेन्सिल, ज्या काही लेखणी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला उद्या पूजेसाठी ठेवायच्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमच्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो असेल तर तुम्ही यथासांग यथोचित अगदी व्यवस्थित अशी तिची पूजा अर्चा करायची। जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही एखाद्या पाटीवरती किंवा एखाद्या वहीवरती तुम्ही सरस्वती मातेचं चित्र काढू शकता, जे आपण एक एक अंक टाकून जे सरस्वती मातेचं यंत्र ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही काढून त्यालाही तुम्ही छान पूजा करा
आणि त्या चित्राच्या पुढे तुम्ही ह्या सगळ्या वस्तू मांडायच्या आहेत. त्यांच्यामध्ये तुम्हाला यथोचित पूजा झाल्यानंतर मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि निश्चितच सरस्वती माता जिथे आहे तिथे लक्ष्मी माता साहजिकच येत असते. ज्याच्याकडे सरस्वती आहे त्याला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही, कारण की कोणत्याच कलेला कधीसुद्धा मरण नसतं. आणि त्याचबरोबर कोणतीही कला आपली कधी वाया जात नाही. जिथे कला आहे तिथे सरस्वती माता आहे, आणि जिथे सरस्वती माता आहे तिथे लक्ष्मी माता आहे, आणि जिथे लक्ष्मी माता आहे तिथे निश्चितच नारायणसुद्धा आहे. म्हणजे पूर्णपणे आपल्याकडे जे परमेश्वराचं आपल्याला कृपादृष्टी हवी आहे ती सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपसुकत येतात. हे झालं आपल्या पूजनाचं. आता वडिलांनी कुठली गोष्ट करायची आहे, तर वडिलांनी सोन्याची काडी घ्यायची आणि ती सोन्याची काडी त्या मधामध्ये बुडवायची आणि त्यांच्या जिभेवरती, मुलांच्या जिभेवरती ऐं सरस्वती मातेचा हा बीजमंत्र आहे. मी नेहमीच माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते. ऐं हा मंत्र काढायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ओम हा मंत्रसुद्धा तुम्हाला ह्या कांडीने काढायचा. आणि हा फक्त आईने करायचा उपाय नाही आहे, हा पप्पांनी, वडिलांनी म्हणजे तुमच्या बाबांनीच करायचा उपाय आहे. मुलाचं तोंड उत्तरेकडे झालं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला वडिलांचं तोंड झाले. परंतु लक्षात ठेवा, मुलाचं तोंड हे उत्तरेच्या दिशेला झालं. मग तुमची मुलं कितीही असू दे, 2 आहेत, 3 आहेत, एकच आहे, परंतु वडिलांनी हा उपाय सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करा, परंतु हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. हा झाला वडिलांनी आपल्या मुलासाठी केलेला उपाय. आणि दुसरी गोष्ट, वडिलांनी आवर्जून तुमच्या मुलाला उद्या वही पेन्सिल भेट म्हणून द्यायची आहे. तुमची जेवढी म्हणून मुलं आहेत प्रत्येकाला वही आणि पेन्सिल आवडीने द्यायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः असं लिहून तुम्हाला हे मुलांना तुमच्या गिफ्ट करायचं आहे, बक्षीस म्हणून द्यायचं आहे. आता दुसरा उपाय आहे माता सरस्वतीचा. एका तांबणामध्ये तांदूळ घ्यायचे, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुलांचा हात पकडून वडिलांनी त्याच्यामध्ये श्री गणेशाय नमः आणि दुसरा मंत्र आहे ओम ऐं श्री सरस्वत्याय नमः, ओम ऐं श्री सरस्वती. हे 2 मंत्र तुम्हाला त्या तांदळामध्ये लिहायचे आहेत. वडिलांनी मुलाचं बोट धरायचं आहे आणि त्या बोटावर बोट धरून त्या तांदळामध्ये तुम्हाला हे 2 मंत्र काढायचे. पहिला मंत्र आहे ओम श्री गणेशाय नमः आणि दुसरा मंत्र आहे ओम ऐं श्री सरस्वत्याय नमः, ओम ऐं श्री सरस्वत्याय नमः. हे 2 मंत्र तुम्हाला त्या तांदळामध्ये मुलांकडून वडिलांनी लिहून घ्यायचे. हे झालं आपलं सरस्वती मातेची पूजा अर्चा. आता दुसरी गोष्ट, उद्या आहे 3.5 मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त. या दिवशी तुम्हाला कुठली प्रॉपर्टी खरेदी करायची, प्रॉपर्टी बुक करायची, गाडी खरेदी करायची, गाडी बुक करायची, जितकी म्हणून तुमची जी काही शुभ कार्य आहे ती तुम्ही ह्या दिवसांमध्ये करू शकता. एखाद्या नवीन कामाची सुरुवात तुम्हाला ह्या दिवशी करायची असेल तुम्ही आवर्जून करा. यासाठी कुठलाही मुहूर्त बघण्याची तुम्हाला गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही गुंजभर का होईना सोनं घेऊनच या. या दिवशी तुम्ही गुंजभर का होईना सोनं निश्चित घेऊन या. गुंजभर आणा. ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी तोळा आणा, 2 तोळा सोनं घेणे एवढे आता सोनं खूप महाग आहे. परंतु मी आवर्जून असा आग्रह करेन सर्वांनाच की गुंजभर का होईना तुम्ही उद्या सोनं घेऊन या, तुमच्या देव्हाऱ्यात आणून ठेवा आणि त्याची यथासांग पूजा करा आणि नंतर ते आयुष्यात त्या सोन्याचे कधी तोळा भरवले हे तुम्हालाही कळणार नाही. हा झाला सोन्याबद्दलचा आणि प्रॉपर्टीबद्दलचा शुभ कार्यांचा विषय. आता दुसरी गोष्ट झाली, तुम्हाला एक मी उपाय सांगणार आहे आपट्याच्या पानांवरचा. आपट्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या आपट्याच्या पानावरती फक्त तुम्हाला लिहायचं आहे ओम श्रीं श्रीयै नमः. ह्या आपट्याच्या पानावरती तुम्हाला लाल पेनाने लिहायचं आहे ओम श्रीं श्रीयै नमः आणि ते आपट्याचं पान फोल्ड करून ते लाल कापडामध्ये 4 अक्षतांसकट तुम्हाला बांधायचे. त्याच्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची त्याच्यामध्ये ठेवायची. लाल कापडामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. दिवसभर आधी तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यात ठेवायचे आणि 3 सांजेनंतर तुम्हाला ते तुमच्या तिजोरीत ठेवायचे आणि हे पुढच्या वर्षीच तुम्हाला पुन्हा विसर्जन करून ही एक तुमची आर्थिक प्रगतीकरिता ही एक छोटीशी पोटली आहे ती तुम्ही करून बघा. निश्चितच तुमच्या तिजोरीतला जो काही आर्थिक वाढ आहे ती निश्चितच होईल. दुसरी गोष्ट, उद्या आपट्याच्या पानांच्या झाडाची, आपट्याच्या पानांची किंवा शमीचं जर झाड तुमच्याकडे असेल तर उत्तम, कुठे तुमच्या आसपास असेल तर अतिउत्तम. ह्या शमीच्या झाडाची आणि आपट्याच्या झाडाच्या पानांची तुम्हाला उद्या पूजा करायची आहे. शमीच्या झाडाची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर तिथे चिमूटभर माती तुम्हाला घेऊन यायची आहे
आणि ती माती तुम्हाला एका पुडीमध्ये बांधायची, त्याची यथासांग पूजा, हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे, उदबत्ती दाखवायची आणि ती पुडी दिवसभर पुन्हा तुम्हाला देव्हाऱ्यात ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी उचलून ती पुडी तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची. शमीच्या झाडाचं आणि आपट्याच्या पानांचा हा जो मी काही तुम्हाला उपाय सांगितला आहे तो अफलातून उपाय आहे. तुम्ही करून बघा आणि तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये काय प्रगती होते हे निश्चित अनुभवून घेऊन बघा. हे मी अनुभवलेले उपाय आहेत, ते नक्कीच काम करतात. श्रद्धा आणि भाव हा खूप महत्त्वाचा आहे. काय असते काय होते असा भाव ठेवला तर कधीच कुठलीच सेवा आणि कुठलाच उपाय उपयोगी करणार नाही. परंतु श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही हे करा. रस्त्यावरची मातीसुद्धा काम करते असं आमचं स्वामी म्हणतात. आता दुसरी गोष्ट झाली नीलकंठ पक्षी. दसऱ्याच्या दिवशी जर नीलकंठ पक्षी दिसणं किंवा भारद्वाज पक्षी दिसणं, ज्या माणसाला दिसतो त्या माणसासारखा भाग्यवान तो माणूसच. आता ह्या धावपळीच्या काळामध्ये किंवा जेवढे रहदारी झालेली आहे, जेवढी रश झालेली आहे, त्या दिवसांमध्ये नीलकंठ पक्षी दिसणं खूपच दुर्मिळ आहे. परंतु खेड्यातल्या लोकांमध्ये अजूनही नीलकंठ पक्षी, भारद्वाज पक्षी हे दिसत असतात. त्यांना दिसणं हे खरंच खूपच शुभ मानलं जातं. जसा जो तुम्हाला ज्या दिवशी पक्षी दिसेल, आजच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी, त्या दिवसापासून तुमचं भाग्य कामाला लागायला सुरुवात करेल. आता ज्यांना हा दिसत नाही पण इच्छा आहे की हां आपला विश्वास आहे की नीलकंठ पक्षी आपल्याला दिसला पाहिजे, सरळ तुम्ही गुगलवरती जावा, तो नीलकंठ पक्षी आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या, सेव्ह करून घ्या आणि सकाळी उठल्यानंतर, दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर करपूजा करायची. जमिनीची म्हणजे पृथ्वी धरणी मातेची पूजा करायची. करागरी वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाती कर दर्शनम. ही पूजा झाल्यानंतर आपण दररोज भूमीची पूजा प्रार्थना करतो. त्याच्यानंतर तिसरं काम तुम्हाला उद्या हेच करायचं आहे की तुम्हाला मोबाईल लगेचच घेऊन तुम्हाला नीलकंठ पक्षी, सगळ्यात पहिलं दर्शन तुम्हाला उद्या मोबाईलवरती नीलकंठ पक्षाचं करायचं आहे. आणि तुमचा दिवस कसा जातो हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्या झाल्या छोट्या छोट्या काही उपाय, छोटे छोटे काही सेवा ज्या तुम्ही निश्चितच करा, भाव आणि श्रद्धेने करा, निश्चितच कामाला येतील आणि निश्चितच यांचे तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह दिसतील. दुसरी गोष्ट आहे उद्या सोन्याचं पान म्हणजेच आपट्याचं पान. यासारखं या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लहान मुलांनी मोठ्यांना आणि मोठ्यांनी लहानांना हे पान उद्या द्यायचं आणि सोनं घ्या सोन्यासारखे राहा, म्हणजे ते तुमच्यातले नातं आहे ते निश्चितच प्रेमाचे, आपुलकीचे आणि सोन्यासारखे. जी किंमत आज सोन्याला आहे तीच किंमत तुमच्या आमच्या नात्याला राहावी हा त्यामागचा उद्देश आहे. एकमेकांमधलं प्रेम आपुलकी वाढवावा हा त्यामागचा उद्देश आहे. आता दुसरी गोष्ट, इतरांना सोनं द्यायच्या आधी निश्चितच सगळ्यात आधी तुम्ही हे सोनं तुमच्या समर्थांना, आपल्या ब्रह्मांड नायकाला, आपल्या स्वतःच्या बापाला हे सोनं द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना द्यायचं आहे. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होते. सर्वांवर सदैव समर्थांची कृपादृष्टी राहावी आणि सगळ्यांना सोन्याचे दिवस यावेत हीच अपेक्षा आणि हीच इच्छा आणि हीच प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.